त्यांचं दुसरं काम होतं. त्या कामाच्या करता त्यांनी अमित शहा साहेब हे आमच्या NDAचे एक प्रमुख नेते आहे. त्यांनी त्यांची वेळ घेतलेली होती, त्यांनी त्यांना वेळ दिलेली होती, त्याच्याकरता ते बोलायला गेले होते. मी खूपदा बघतो पत्रकार मित्र पण, मी ज्यावेळेस कधी मुख्यमंत्र्यांना भेटायला जातो त्यावेळेस अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, मग साधारण त्यावेळेस कुठलं जे वातावरण असेल किंवा काही चर्चा असेल त्याचा कुठेतरी अर्थ लावतात ह्याच्याकरता भेटीला. आता भेटीला कशाला गेले ते मला मुख्यमंत्र्यालाच माहिती असतं, पण सूत्रांच्या माहितीनुसार सूत्र आलं ती सूत्रच मला बघायचं. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात समावेश होणार आहे का? कारण ती चर्चा सुरू झालेली आहे. आपल्याला एक माहिती का, ह्या सगळ्याच्या संदर्भातला अधिकार हा राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री महोदयांचा असतो. त्यांना पुन्हा पात्र ठरून ते त्या पदावर राहू शकतात, अशी उदाहरणं देशामध्ये घडलेली आहेत. दादा प्रश्न त्यालाच धरून असा आहे ना की आधी धनंजय मुंडेंचा राजीनामा, मग माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, प्रत्येक वेळेस अजित पवारांना डॅमेज केलं जाते का? एकनाथ शिंदेचं नाव आलं की क्लीन चिट मिळते, पार्थ पवारांचं नाव आलं तसं काही नाही, कारभार करत राहू.